नमस्कार. एम-पी-एस-सी ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल आणि तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर टेन्शन घ्यायचं काम नाही. या नंबरवर संपर्क करायचा 84 21 9 83 84. आपल्याकडे संपूर्ण पॉलिटी ट्रिक्सची पेड PDF आहे. तसेच आपले एम-पी-एस-सी ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. तुम्हाला इतर सब्जेक्टच्या ट्रिक्स पाहायला मिळतील. आता त्यामध्ये कशा ट्रिक्स आहेत काय थोडासा डेमो तुम्हाला इथं दाखवतो. तर बघा, कोणत्या कलमनुसार नीती आयोगाकडून राज्यांना स्वच्छ दिन अनुदाने दिले जातात? हा प्रश्न कंबाईनला भरपूर वेळेस विचारून झालेला आहे. तर याचं योग्य आन्सर आहे कलम 282. 282 बघा, 275 आणि 282 मध्ये अनुदानासंबंधी तरतूद केलेले आहेत. तर 275 मध्ये वैधानिक अनुदाने आहेत आणि ती वित्त आयोगाकडून दिली जातात, आणि 282 मध्ये स्वच्छ दिन अनुदाने आहेत आणि ती नीती आयोगाकडून दिली जातात. तर आता याला कन्फ्यूज होऊ नये, 275 की 282, म्हणून आपण एक भन्नाट ट्रिक्स अशी केलेली आहे. तर ट्रिक्स अशी आहे बघा, ट्रिक्स कशी आहे पहा. तर नीता अंबानी आणि नितीन गडकरी बँगलोर शहराला भेट देणार होते, म्हणून बँगलोर शहर तेथील प्रशासनाने स्वच्छ केलं आणि बँजो वाजवून बँगलोर विमानतळावर त्यांचे स्वागत केलं. आता अशी ट्रिक्स का केली मी सांगतो. नीता अंबानी आणि नितीन गडकरीच का घेतलं? कारण ही जी अनुदाने आहे स्वच्छ दिन, ही नीती आयोगाकडून दिली जातात, नीती आयोगाच्या शिफारशीनुसार दिली जातात. म्हणून नीता म्हणजे नीती आयोग. आणि बँगलोर शहरालाच त्यांनी भेट का दिली? कारण बँगलोर म्हणजे 82 आहे बघा, 82 बँगलोर, 82 बँगलोर दोन्ही शब्दाचा यमक जुळतो आणि दोन्ही शब्दाची सुरुवात बॅने होते, म्हणजे 82 बँगलोर. आणि मग ते भेट देणार होते म्हणून तेथील प्रशासनाने शहर स्वच्छ केलं. ते भेट देणार होते शहराला म्हणून स्वच्छ केलं. स्वच्छ म्हणजे स्वच्छ दिन अनुदाने. हे बघा, स्वच्छ म्हणजे स्वच्छ दिन अनुदाने ही 82 नुसार देतात, म्हणजे बँगलोर शहर स्वच्छ केलं. कोण येणार होते म्हणून? नीता अंबानी, नितीन गडकरी. असं का म्हणलं? कारण नीती आयोगाच्या शिफारशीने दिले जातात. कारण दुसरे जे वैधानिक अनुदान आहेत ते वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दिले जातात आणि ते कलम 275 नुसार दिले जातात. तर इथे नीती आयोगाकडून दिले जातात म्हणून आपण नीता अंबानी म्हटलं. आणि बँगलोरच का म्हटलं? कारण 82 नुसार दिले जातात, 282. तसेच ही सर्व राज्यांना दिली जातात पंचवार्षिक योजनांसाठी. याची पण ट्रिक्स काय केली? नीता अंबानी आणि नितीन गडकरी स्वच्छने दर 5 वर्षांनी बँगलोर शहराचा दौरा करतात. दर 5 वर्षांनी म्हणजे ही दर पंचवार्षिक योजनाला दिली जातात, म्हणजे 5 वर्षांनी 5 वर्षांच्या योजनांसाठी दिली जातात. आणि ही सर्व राज्यांनी दिली जातात. बघा, जी स्वच्छ दिन अनुदान आहेत का, ही सर्व राज्यांना दिली जातात. आणि 275 नुसार जी वैधानिक अनुदान आहेत ती फक्त स्पेसिफिक राज्यांना दिली जातात. उदाहरणार्थ ईशान्येकडील राज्ये किंवा मागास राज्यांना ती दिली जातात, तेथील SC/ST कल्याणासाठी दिली जातात. आता ही राज्ये ही जी आहेत 282 नुसार ही सर्व राज्यांना दिली जातात. म्हणून केंद्र राज्य संबंधामध्ये नीती आयोगाला वित्त आयोगापेक्षा जास्त महत्त्व आहे. हे पण इथे लक्षात घ्या. केंद्र राज्य संबंधामध्ये नीती आयोगाला वित्त आयोगापेक्षा काय आहे तर जास्त अधिकार आहे आणि जास्त महत्त्व आहे. अशा ट्रिकसाठी आपलं एम-पी-एस-सी ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसेच संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्सची पेड PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा. आपल्याकडे अजून पण तुम्हाला डेमो दाखवतो मी. आपल्याकडे करंट अफेअर्सची पण ट्रिक्स आहे, संपूर्ण सायन्सची पण ट्रिक्स आहे, तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीची पण आपल्याकडे ट्रिक्स अवेलेबल आहे. आता हे बघा, कलम 15 काय? कलम 15 आहे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण? 15 कलमनुसार वरील 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. पंढरपूर असंच का म्हटलं? कारण 15 पंढरपूर असा मग जुळतो. जसं आपण तिकडं बँजो बँगलोर असा यमक जुळवला, तसं इथे 15 पंढरपूर. त्यानंतर बघा, कलम 17 काय? अस्पृश्यता बंदी. तर याची ट्रिक्स काय केली? 17 नुसार सातारा जिल्हा सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी झाली असं आपण म्हणू. का? कारण 17 असा येतं, पण काय होतो? यमक जुळतो. त्यानंतर पहा, कलम 16 काय? सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. मग याची ट्रिक्स काय केली आपण? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू. मग पोलीस भरतीच का? कारण पोलीस भरतीचा जो P आहे तो ABCD नुसार 16 नंबरला येतो. किती? 16. म्हणून कलम 16 म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी, म्हणजेच आपण काय म्हणायचं? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी.
कारण पोलीस भरती काय आहे, एक सरकारी नोकरी आहे. तसेच आपल्याकडे सायन्सच्या पण ट्रिक्स आहेत बघा. हे बघा, खालील कोणते व्हिटॅमिन हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 2023ला हा प्रश्न आला होता. तर याचे योग्य आन्सर आहे सी आणि ई. सी आणि ई हे दोन्ही व्हिटॅमिन अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. तर याची ट्रिक्स आपण काय केलेली, क्लर्क आणि इंजिनियर किंवा हे बघा, क्लर्क आणि इंजिनियर किंवा एक्साईज कॉन्स्टेबलला अँटी करप्शनमध्ये पकडले. बघा, एक्साईज कॉन्स्टेबल काय करत होता, भ्रष्टाचार करत होता, म्हणून त्याला अँटी करप्शनमध्ये पकडले. कोण, एक्साईज कॉन्स्टेबल. आता एक्साईज कॉन्स्टेबलच का म्हटलं, कारण एक्साईज म्हणजे व्हिटॅमिन ई आणि कॉन्स्टेबल म्हणजे व्हिटॅमिन सी. हे दोन्ही पण काय आहेत, अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात. हे दोघं पण काय आहेत, म्हणजे एक्साईज कॉन्स्टेबल हा अँटी करप्शन करतो, म्हणजे करप्शन करतो, म्हणून त्याला अँटी करप्शनवाल्यांनी पकडलं. म्हणजेच अँटीऑक्सिडंट म्हणून कोण काम करतं, मग सी आणि ई, म्हणजेच एक्साईज कॉन्स्टेबल, असं लक्षात ठेवू शकतो. तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.